विद्यार्थ्यांच्यो पेपराचे रिव्हॅल्युएशन करपाचे संद सरकारान कित्याक काढून घेतल्या? पेपराचे व्हेरिफिकेशन करपाक सरकाराची गरज ना. सरकार विद्यार्थ्यांक टार्गेट करता. फुडले पावल पेपर फुटपाक लागतले. गोंयांतूय शिक्षणाच्या मळार माफिया सक्रिय जातले. हें जावपाक दिवचे नात. आपूण विद्यार्थ्यांचो आवाज जातलो, विजय सरदेसायान सांगले. गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स कावन्सिलाचो जनरल सेक्रेटरी सोहन रावताच्या फुडारपणाखाला कांय विद्यार्थी फातोड्डेचो गोवा फॉरवर्डाचो आमदार विजय सरदेसायाक वचून मेळ्ळे. विद्यार्थ्यांक पिडटल्या साबार समस्यांचेर विजया कडेन चर्चा केली. युनिव्हर्सिटीत पेपरांचें रिव्हॅल्युएशन स्क्रॅप करून तेचे जाग्यार रिव्हेरिफिकेशनाची पद्दत हाडल्या. भुरग्यांक ती मान्य ना, पूण कोण आयकना. विद्यार्थ्यांक युनिव्हर्सिटीत येवपा वचपाकय येरादारी नासलेल्यान अडचणी येतात. अश्यो कांय अडचणी मांडून येता त्या विधानसभा अधिवेशनात आवाज काडचो अशें भुरग्यांनी विजय सरदेसाय कडेन मागला. ऐकात. सो आमचे जे यूथ जे आसा, आजचे यूथ जे आसा ते लिपून बसलेले फाटीचे इश्यूज मुखार काडपाक शकना, ते आमी एज एन इश्यूज घेवन एज एन यूथ आयज आमी सर विजय सरा कडेन आयिल्ले की ते आमचे इश्यूज जे आसा ते पुटअप जावन असेंब्लीक आनी ते मातशे इश्यूजाचेर सोल्युशन बेगीनच्या बेगीन मेळूं म्हणून आमकां. कितें मेजर कितें खुबश्या कॉलेजींनी आतां रिव्हॅल्युएशन हो इश्यूज आसा, तो एक आमकां सॉल्व जाल्लो जाय. एक्सटेन्शन ऑफ बालरथ खुबश्या कॉलेजींनी लायक एग्जाम्पल इज युनिव्हर्सिटीन इच एंड एवरी तालुकान एकूय बस ना. सो आमकां इच एंड एवरी तालुकान बसीस जाय टू गो टू युनिव्हर्सिटी. स्टुडंट्स आर फेसिंग इश्यूज लायक टू ट्रॅव्हल ओनली. आतां भुरगे ज्या कॉलेजीन वचपाना कॉलेज कशी चलतली? सो मेन इश्यू इज तालुकांनी सगळे आमकां बस जाय. आमी कितलेशे वर्सां जाले हेच्या खातीर ह्या इश्यू झगडटात. रिव्हॅल्युएशन वॉर्डचो एक कॉन्सेप्ट आसा. इट इज बेसिकली एज अ एड टू स्टुडंट्स जे पेपर आन्सर करतात तांकां एक सॅटिस्फॅक्टरी जे हे मेळना, मार्क्स मेळना, वेर दे फील दॅट दे हॅव रिटन समथींग वीच रिक्वायर्स मोर मार्क्स, दे हॅड दॅट ऑपॉर्च्युनिटी टू पुट अप पेपर फॉर रिव्हॅल्युएशन. जंय तांकां इफ दे रियली डिजर्व दॅट मार्क्स तांकां तो मार्क्स वाडून येतालो. But in the past few years, the government and university have totally scrapped this provision and they have brought something called as re-verification. Re-verificationan basically इतले जाताले की फर्स्ट पेपराक तुका जे मार्क्स दिला, जर एक 40 मार्क्स दिला, तो री-इव्हॅल्युएटर येतालो आणि ते 40 मार्क्स तुका काउंट करतालो, टोटल सारको 40 जाल्यार पळयतालो. पेपर परत कोण करेक्ट करनालो, परत कोण चेक करनालो. आता तो प्रोविजन आमकां जाय बिकॉज भुरगे हार्डली 1 मार्क 2 मार्क इन मेनी कॉलेजीस जंय सिलेबस खूप टफ आसता, 1 मार्क 2 मार्कान तांकां बॅक पडटा आणि बॅक सोडोवपाक तांकां खूप त्रास जाता फुडें. सो सेम इश्यू घेवन आमी लास्ट 2 वर्सां हांव पर्सनली फ्रॉम कार्य लॉ कॉलेज, GS कार्य लॉ कॉलेजीचो हांवें पर्सनली मेमोरेंडम घातिल्ले टू चीफ मिनिस्टर, इवन द गव्हर्नर एज वेल. बट तेजेर कांय जावं नाशिल्लें. ते करता करता म्हणलें कांयच करूं ना. आतांचो गव्हर्नमेंट म्हणटा की इश्यूज हॅव टू बी रेज्ड इन ऑन अ परफेक्ट प्लॅटफॉर्म, सॅटिस्फॅक्टरी प्लॅटफॉर्म. आता असेंब्ली इज द बेस्ट प्लॅटफॉर्म, बिकॉज सगळे डिपार्टमेंटाचे लोक असतात आणि आमचे जे इश्यूज आसा इट इज डायवर्स इन ऑल. कोणालो ट्रान्सपोर्ट आसा, कोणालो स्पोर्ट्सान आसा, कोणालो एड्युकेशनान आसा. सो सरान आमचे सगळे इश्यूज असेंब्लीन काढून आमकां वी एक्सपेक्ट दॅट द गव्हर्नमेंट एंड युनिव्हर्सिटी वर्क अप ऑन दीट अँड गिव अस सम रिलीफ इन द पर्टिक्युलर इश्यूज दॅट वी आर फेसिंग. जितले त्रास घेवन शिकता ते भुरग्याक न्याय मेळपाक जाय की आपल्यान पेपर बरयल्लो तितले ताका मार्क मेळूंक जाय. अशें धरुया की ताजो एक प्रश्न चॅकूच केलो ना जाल्यार जो चॅक करून डेप्यूट जाल्लो म्हळ्यार जो टिचर, जो एग्जामिनर आहा, ताका अकाउंटेबल कसो धरप? सिस्टम हॅज टू ऑल्सो हॅव हिम अकाउंटेबल न्ही. इफ द स्टुडंट इज अकाउंटेबल फॉर गुड एज्युकेशन, टेक्स हार्ड वर्क and has to pass an exam. If he has written a paper and if you have not checked it up only, re-evaluation काढप कित्याक? So why are you denying an opportunity to the student to get justice? If I feel I have answered my paper well, I have to be given justice. ते काढून फक्त अरिथमेटिक एडिशन करप आणि व्हेरिफिकेशन करप हें करपाक सरकार नाका आमकां. सो सरकार डायरेक्ट स्टुडंट कम्युनिटीक टार्गेट करता आनीक हे नेक्स्ट म्हणटा ते जातले म्हणटा ते पेपर फुटपाक लागतले. जे रेस्ट ऑफ इंडिया सगळ्या कडेन जे जाल्या की पेपर लीक जातात आनी एक माफिया आहा रुलींग पार्टीक अटॅच्ड, ते गोंयांत सुरवात जातले. कित्याक आनी ऑप्शन ना. अरे बरे भशेन शिकून जर आन्सर केलो आनी प्रोफेसरान तो पेपरच चॅक केलो ना, ते प्रोफेसराक ओ ते एग्जामिनराक टॅक्स पनिश करपाक प्रोविजनच ना. सो वेर इज द अकाउंटेबिलिटी ऑन द अदर सायड? Accountability has to be balanced on both sides. So I will take this up on a priority, first thing, and all other demands which they have given will be taken up during education demands.